पायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. महाराष्ट्राच्या गावागावात दर बुधवारी आणि गुरुवारी जेव्हा रात्रीचे 9:30 वाजतात तेव्हा प्रत्येक जण आपल्या टीव्ही समोर असतो, कारण त्यावेळी सुरू होतो तुमचा आमचा सर्वांचा आवडता बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार. आणि तो सुपरस्टार कोण होणार आहे हे ठरवण्यासाठी आपले मेगा स्टार जजेस तयारच आहेत. वेलकम महेश सर. वेलकम सुप्रिया मॅम. अमृता, माझी ना एक फॅन्टसी आहे. रिअली? काय? की तू अतिशय सुंदर आणि अस्खलित मराठी बोलतेस. हो, तुला माहितीये माझी सुद्धा एक फॅन्टसी आहे. हो, काय? हेच की अनिकेत मला अजिबात माझ्या मराठीवरून बोलत नाहीये. तो एक खूप सभ्य मुलगा झालेला आहे आणि मुख्य म्हणजे त्यांनी मुलींना छेडणं बंद केलेलं आहे. अरे मी कधी मुलींना कम ऑन अमृता. ठीक आहे, आपण आपल्याबद्दल नको बोलूया. अमृता, माझी महेश सरांबद्दल सुद्धा एक फॅन्टसी आहे. रिअली? काय? हो, की बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार मध्ये ते सगळ्या ऍक्टर्सचं खूप कौतुक करतायत, सगळ्यांना 5-5 मार्क्स देतायत, सगळ्यांना मिठ्या मारतायत, खूप खुश आहेत ते. अरे अनिकेत, तुझी फॅन्टसी नक्की खरी होणार आहे जेव्हा आपले ऍक्टर जबरदस्त परफॉर्मन्सेस या स्टेज वरती सादर करतील. ती इच्छा तर माझी सुद्धा आहे. ए, तुला माहितीये माझी ना सुप्रिया मॅम बद्दल एक फॅन्टसी आहे. हो, काय? हेच की सुप्रिया मॅम आपल्या सगळ्या ऍक्टर्स वर खूप चिडलेले आहेत आणि त्यांना इतकं बोलतायत की आपले सगळे ऍक्टर्स बसून रडतायत. नाही अमृता, सुप्रिया मॅम बद्दलची तुझी ही फॅन्टसी कधीच पूर्ण होऊ नये. सुप्रिया मॅमने सगळ्यांचं असंच कौतुक करत राहू आणि महेश सर सगळ्यांना म्हणू दे मस्त 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 मस्त. ओके, नाव जोक सपाट. प्रेक्षकांना खरंच प्रश्न पडला असेल की हे दोघे म्हणजे तू आणि मी आपण असे फॅन्टसीज बद्दल का बोलतोय. कारण आजच्या एपिसोडची आपली थीमच आहे फॅन्टसी. एक्झॅक्टली. आजच्या आपल्या एपिसोड मध्ये आपले 8 ऍक्टर्स फॅन्टसी या थीम वरती परफॉर्म करणार आहेत आणि आपल्या जजेसचे स्टार्स अर्थातच त्यांचे मार्क्स आपल्याला कळणार आहेत एपिसोडच्या शेवटी. आणि आज एपिसोडच्या शेवटी यांच्यातले 2 ऍक्टर्स एलिमिनेट होणार आहे. अरे अनिकेत, एलिमिनेशनची रियालिटी फेस करण्याआधी चल मस्त फॅन्टसी मध्ये रमूयात आणि पाहूयात आपल्या आजच्या एपिसोडचा पहिला फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स सादर करतायत चिन्मय आणि वाईचा तेजपाल. खडक खडखड 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 खडक खडखड 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 खडक खडखड 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 खडक खडखड 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 आंग 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 आंग. ए सी याड, हे शेड काय लक्झरी म्हण लक्झरी. रे एअर ब्रेक एअर ब्रेक. अरे मग ब्रेक लाव ना. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. ह्याला कधी रे तुम्ही टिपिकल लाल डबा एसटी मेंटॅलिटी सोडून चांगल्या दर्जाचे विनोद करणार. कायम वजा झ दर्जाचे विनोद करता तुम्ही. काय जर्दा पाहिजे का? जर्दा नाही रे, दर्जा दर्जा दर्जा. कसं आहे माहिती का की दर्जा सुधारला पाहिजे. हा, अरे कळत नाहीये का तुला दर्जा सुधारला पाहिजे म्हटलं तर? नाही, बरोबर आहे. स्तर म्हणजे सुधारला पाहिजे. स्तर सुधारला पाहिजे. आणि तर कुठं काढ म्हटलं म्हणायचं तुम्ही? गडमडलं नाही रे, ऍक्सिडेंट म्हणावा ऍक्सिडेंट. हा, काय झालं, वेल असा मेगा हायवेने चाललो होतो. मेगा हायवे मेगा नाही रे, मेगा हायवे एक्सप्रेस वेने चाललो होतो. तेच ते. तर वेल असं पनवेल क्रॉस केल्यानंतर एक असं टनेल आलं. समजतं टनेल बोधगा नाही रे, बोगदा बोगदा रे. तेच ते. बरं ठीक, तेच ते. तर असा एक टनेल आला आणि मी असं चाललो होतो मस्त पैकी. असं मस्त असे डिम लाईट होते असे मस्त. हा, मस्त असं धूरबीर होता. असं माझ्या नाकात धूर जात होता. हा, माझा असा डोळा असा लवला. मी असं लवंडवलो आणि बाहेर जाऊन कलंडवलो रे. हो, हे काय अख्ख्या बॉडीला स्क्रॅचेस गेले रे माझ्या. इतकी मेंटेन केली होती मी माझी बॉडी. आईला खर्चटली होती. मला वाटलं टॅटू म्हणायचंय का तुला? तेच ते. माझं सोड रे, तू कसं काय इकडे आला ते सांग ना. माझं काय, मी नेहमीच येतो इकडे. हा, तुला सवयच असेल ना. मग पण आला कसा?
हे बघ वाईवरनं महाबळेश्वरला चाललो तू हा. हे मस्तपैकी वळणानं पाचगणीच्या घाटानं चाललो तो मस्तपैकी वळणानं एका वळणावर एक सेमी लक्झरी बस आली तिला बघाय म्हणून वळलं आणि दरीत जाऊन पडलो नजर हटी दुर्घटना गटीवर गाठी मी पाठी तुटी म्हणजे वो जो पाटा वात्या आहे ना पाटा नीचे का वैसे खटकन तुटिया म्हणजे पूर्ण फाटलो यार मी यार मुद्द्याचं बोल रे मुद्द्याचं बोल. अरे त्या तरी 3 दिवस कोण माझ्याकडे लक्ष द्यायला नव्हतं शेवटी ते किरण आली किरण सूर्याची कशी येईल दरीत मग आमिरची आता अरे इडियट आमिरचा काही संबंध आहे का अरे नाही पाचगणी म्हटलं म्हणून म्हटलं आमिर नाही आपल्या मध्यवर्ती कार्यशाळेची आली अच्छा क्रेन म्हणायचं होय तुला. हा तेच ती हा. ती आली तिनं असं माझ्याकडे बघितलं असा गळ टाकला इकडं तिकडं करून असं इथं बसलं आणि असं करून मला दरीतनं बाहेर काढलं. तुझं बरं आहे रे तुला लगेच मिळाली असेल सर्व्हिस. कसलं काय 2 दिवस टनेलच्या बाहेर असा पडून होतो मी. शेवटी ती टोचन गाडी आली इकडे एक लावलं असं उचललं आणि असं घेऊन गेलं रे. अख्खी बॉडी उघडी रे माझी. ब्लॉक पिस्टन दिसतोय शॉक ऍब्झॉर्बर दिसतोय इतकी लाज वाटली म्हणून सांगतो तुला. लाज काय वाटायचं संबंध रे का अरे आमच्यासारखं बघा कसं मोकळं ढाकळं पाहिजे हात दाखवा गाडी थांबवा. हे कसलं रे हात दाखवून अवलक्षण. अरे आमचं लक्षण बघ मस्तपैकी असं फुटबॉल वरती जायचं असे 2 झुरके मारायचे टाकायचं गोळी तोंडात गाडी आपण एसीत मस्तपैकी पिक्चर चालू हसतो काय ओरिजिनल पायरेटेड. अरे काळाच्या 2 पावलं पुढे असतो आपण. तुमच्याकडे काय असतं एंटरटेनमेंटला. आमच्याकडे एंटरटेनमेंट हा प्रवासी मित्रांनो इकडे लक्ष द्या तुमच्यासाठी आमच्या कंपनीनं D&D कंपनीला पुस्तकात बाजारात एक पुस्तक आणलेलं या पुस्तकाचं नाव आहे बिलाला पाणी 3च का शंकरसमोर नंदीच का फेंगशुई प्रमाणे संडास कुठल्या दिशेला असावा या सगळ्या प्रश्नांची उत्तर या पुस्तकामध्ये या पुस्तकाचं नाव आहे असे का बोलतोस रे तू बॉनेट बंद कर. कसं रे तुमचा दर्जा कधी सुधारणार आहे. दर्जाचा बोलू नको जी टॉकीचा नवीन पिक्चर बघितला नटरंग त्याच्यात गुरु ठाकूरने आमच्या गाणं लिहिलंय. कुठलं. 6ची ती गाडी गेली 9ची ती गाडी गेली 12ची गाडी निघाली. जॅक लावला वाटतं. अरे महाबळेश्वरची गुलाबी हवा समद्यांना आवडती पण कोयने सारख्या एखाद्या दुर्गम भागात फाट्यावर पाटा तुटला ना तर फाटेपर्यंत कोणी येत नाही. पहाटेपर्यंत कोणी येत नाही. आणि आपलं आयुष्य बी माणसासारखंच झाले रे. म्हणजे तू शहरातला माणूस आणि मी गावातला माणूस काहीच फरक नाही. म्हणजे बघ ना आपल्या दोघांची दुःख सुद्धा सारखीच आहेत. ऊन वारा पाऊस हे तर सारखंच आहे पण त्याचबरोबर तेच रस्ते तेच खड्डे सगळं सारखंच. असो अरे तुझा टचअप झाला की मित्रा. झाला का. झालं तर मग जाऊ का मग मी आता. ओके आणि आता हिथं भेटू नको बरं का. आता टोल लागेल नाही तर सिग्नल भेटू. ओके बाय. जाऊ का टाटा बाय. क्या बात है सुपर परफॉर्मन्स. थँक्यू. आणि स्पेशली ते गाणं. हो तुझ्यावर पिक्चर आहे. एक्झॅक्टली थँक्यू सो मच. बरं स्किट तर झालं जरा काय मिमिक्री वगैरे होऊ जाऊ दे. हा चालेल कर ना मग. करू अंबा बरोबर. अशी एक सिच्युएशन आहे समजा की महाभारतावर एक खूप मोठी सिरियल बनते आणि ज्याच्यामध्ये अर्जुनात कृष्णाचं सिलेक्शन करायचंय आणि त्या सिलेक्शनसाठी पुढे डायलॉग दिलेला आहे की अर्जुन उठा ले ये गांडीव धनुष्य और लगा दे इसको बाण. असं एक सिंपल वाक्य आहे आणि त्याच्यामध्ये एक हिरो येतात. सगळ्यात पहिल्यांदा आले सनी देओल ऑडिशनला. वाह गुरुजी की फतेह वाह गुरुजी का खालसा वाह कसम अर्जुन तुमने ये गांडीव धनुष्य नहीं उठाया ना तो ये हाथ पड़ेगा और ये 2.5 किलो का हाथ किसी पे पड़ता है ना तो आदमी उठता नहीं और जाता है. हे ऐकल्यानंतर सनी देओल तिथं गेलेत कळलं की मागणं दुसरे एक जण आले ओरडत तिथं म्हणले मी म्हणणार असं करून म्हणजे काय हे एक यायला लागले. बर कलाकारांनी शांत बसावं का नाही तर आपले केंद्रीय कृषी मंत्री सुद्धा तिथं आले. केंद्रीय कृषी मंत्री आपले तिथं आले क्षमा मागून ते आले तिथं आणि ते सुद्धा ऑडिशन झाले. महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील आमचे सर्व कार्यकर्ते असतील. हे बघ अर्जुन तुला जर हे गांडीव धनुष्य उचलायचं असेल
तर 5 विधानसभा आणि 10 लोकसभांचा कमीत कमी अनुभव तुझ्या पाठीमागे असला पाहिजे. तू सगळेजण ऑडिशन वाले घाबरले, काय अनुभव असो, कसलं गांडी दोन्ही उचलायचं हे तसलं काय नाही चालणार. असं करून मराठी कलाकाराला कुठल्याच घेतलं नाही म्हणून सरळ मेसेज गेला साहेबांकडं आणि मग साहेब तिथं आले शेवटी. ते बंद करा सगळं. हे अर्जुना, तुला ते गांडीव धनुष्य उचलायचं असेल तर उचल, नाही तर 50 मराठी अर्जुन इथं उभं करीन. अरे साई अंबाळकर म्हणून टुंग जेवला वाटलो काय असं म्हटलं आणि मग ते सगळा राडाच व्हायला लागला. सगळा राडा व्हायला लागला. मग ते म्हणलं की नाही, बजेट वाढायला लागले, कलाकार पण वाढायला लागले, त्यापेक्षा आपलं ते महाभारत गुंडाळून ठेवलंय आता. म्हणजे असं क्या बात आहे, जोरदार टाळ्या तेजपालसाठी. चला आता परफॉर्मन्स बद्दल विचारूया, जो इथे घडला त्याच्याबद्दल. ओके, सुप्रिया मॅम. दर्जा खूप छान होता या ऍक्टचा. एकतर छान ते म्हणजे मुळातच एक नॉवेल काहीतरी दिसलं, नवीन दिसलं इथे. काही नाही, एसटी आणि शिवनेरी दोघी एकदम शर्यतीत एका बरोबर एक होत्या. थोडं पुढे कोण मागे कोण आपल्याला नंतर कळेल, पण एकदम जोरात दोन्ही होत्या. थँक्यू सो मच मॅम. महेश दादा. छान होतं, काहीतरी वेगळं होतं, नॉवेल होतं. मला तेजपालची एंट्री खूप आवडली. खूप छान त्यांनी एक एसटीचा फील दिलेला, खडखड कुडकुड. सुरुवात चिन्मय गेलेला असा, त्याने सावरून घेतलं म्हणून पॅकअप होत होता. मला उलट उलट वाटलं. नाही 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 नाही, चिन्मय पॅकअप झालेला. हो, 110%. पण नंतर तू सावरून घेतलंस, छान मस्त मजा आली. आणि थोडस एसटी महामंडळ जरासं उजू ऑटोमॅटिक लिहिलं जातं, थोडंसं एक अंडरडॉग म्हणून. पण त्यांनी केलंही चांगलं. तूही खूप छान केलंस. तो अख्खा तो आरसा बिरसाचा फील ह्याचा खूप छान. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. थँक्यू सो मच सर. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. थँक्यू सो मच. फायफर महाराष्ट्राचा सुपरस्टार.